त्यावरती असणारे सर्व मान्यवर यांना वंदन करते आणि तुम्हा विद्यार्थ्यांचं कौतुक होणार आहे, कारण तुम्ही 1 महिना जो काही अभ्यास केला त्या संदर्भात तुम्हाला बक्षीस मिळणार आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे, म्हणून 2 ओळी त्याच्यासाठी अशा असणार आहे। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा। विद्यार्थी मित्रांनो, परमेश्वराचं नामस्मरण आज त्या मुलीने 2 वाजल्यापासून ती विठ्ठलाची मूर्ती, ती रांगोळी काढलेली, तिचंही कौतुक आहे, तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे आणि तुम्हाला ज्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार आहे, परमेश्वर जणू काही तुमच्या मस्तकावरती हात ठेवणार आहे। ही शिदोरी घेऊन तुम्ही घरी जाणार आहे, कारण तुम्हाला मी रात्री 2 दिवस मी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना। म्हणजे काल 2 वेळा मी सुरुवातीला बोलले, संध्याकाळी बोलले, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला। तुम्ही शाळेतले विद्यार्थी आहात, आज तुम्हाला माहिती आहे सगळा सिलेबस बदलला आहे, CBS बोर्ड झालेलं आहे। तुम्ही इथलं जे ज्ञान घेणार आहे तेच ज्ञान तुम्हाला मिळणार आहे। मग सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करणार आहात, परंतु प्रत्येकाला आता एक छंद जोपासावा लागणार आहे। मग तो आवडीचा छंद, आवडीची कला, एक कला मी तुम्हाला सांगते। इथे एक महाराज आहेत, त्यांनी फक्त काय करत होते, तिथे बसलेले आहेत, पटकन मला नाव आठवणार नाही, पण त्यांनी माळा तयार केल्या। माळा तयार करता करता पैसे साचवले आणि त्याचं हनुमानाचं मंदिर बांधलं। म्हणजे तुम्हाला कलेतून आता उदरनिर्वाह पुढे समाजामध्ये करावा लागणार आणि म्हणून समाजात माणूस म्हणून कसं जगायचंय मी रात्री तुम्हाला सांगितलेली। मी फक्त 3 घोषणा घेणार आहे तुमच्या आणि इथे थांबणार आहे, कारण तुम्हाला बक्षीस घेण्याची घाई आहे। समाजामध्ये संतोष देशमुखची झालेली हत्या अशी पुन्हा कधी कुठे होऊ नये अशा पद्धतीने, म्हणून त्यांच्यासाठी सत्याचा जय जयकार करायचा आहे। माझ्या मागे ती घोषणा द्यायची, सत्यमेव जयते। दुसरी घोषणा आहे की आता तुम्हाला माहिती आहे, काल परवा एक 8 दिवसाचं सांगितलं मी तुम्हाला अश्विनीची, की तिची झालेली निर्गुण हत्या हुंड्यासाठी। मग संत एकनाथांनी म्हटलेलं होतं, अहो यानं घेतला 1.25 लाख रुपये हुंडा आणि चमच्यावरून दुसरा ग बाई मला नवरा नको ग बाई, मला दादाला नको ग। त्याच्यासाठी एक घोषणा आपण घेणार आहे, सामाजिक बांधिलकी स्वीकारून मी हुंडा